झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यामधील पारशीवाड्यामधील शाळा क्रमांक 17च्या दुरवस्थेचं चित्र झी 24 तासनं दाखवल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण मंडळाला जाग आलेली आहे। या शाळांचं खासगीकरण करा अशी मागणी काही शिक्षण मंडळ सदस्य करतायत, तर या दुरवस्थेला शिक्षक आणि मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप शिक्षण मंडळ अध्यक्षांनी केला आहे। शाळांमध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृह असणं बंधनकारक करावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत। मात्र शाळांमध्ये याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। ठाणे पूर्वेकडील शाळा क्रमांक 17 मध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची तसंच स्वच्छतागृहाची योग्य सुविधा नसल्याचं आढळून आलंय। झी 24 तासनं याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर शिक्षण मंडळाच्या एका सदस्यानं एवढ्या दुरवस्थेपेक्षा या शाळांचं खासगीकरण करावं अशी मागणी केली आहे। त्या मूलभूत गरजाच आम्ही आज शाळेत देऊ शकत नाहीये, मिळत नाहीयेत मुलांना, आणि म्हणून माझ्या डोक्यात हा प्रकार आहे की आपण जर प्रायव्हेटायझेशन केलं तर त्यातनं मुलांना चांगलं सुविधा मिळतील, मूलभूत गरजांचं जे प्रमाण आहे ते वाढेल आणि पुढचं शिक्षण त्यांचं चांगलं होऊन त्यांना सगळं चांगलं होईल, ह्या आशेने मी ही स्टेप घेतलेली आहे। तर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मात्र या परिस्थितीला शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकच जबाबदार असल्याचं सांगतायत। शिक्षकांनी पालिकेकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना सोयी सुविधा दिल्या पाहिजेत अशी तंबीही अध्यक्षांनी दिली आहे। लाईट नसेल तर लाईटीचा इंजिनियर, पाणी नसेल तर पाणी खात्यातला इंजिनियर आणि एखाद्याही बांधकामाचा असेल तर बांधकाम खात्याचा इंजिनियर, असे तिन्ही इंजिनियर उपलब्ध असून सुद्धा जर मुख्याध्यापक जर महापालिकेला कळवत नसतील तर तो दोष खरोखर आमच्या शिक्षण। ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यांनी दुरवस्थेवर खासगीकरणाचा तोडगा सुचवलाय, तर अध्यक्षांनी शिक्षकांना जबाबदार धरलाय। मात्र पुढे जाऊन पालिकेनं या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणंही तितकंच गरजेचं आहे। झी 24 ताससाठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।